डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा भागात खारफुटी तोडून आणि खाडी किनारी भराव टाकून उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळींवर अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे। शुक्रवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी आयुक्त अभिनव गोयल आणि उपायुक्त समीर बुमकर यांच्या आदेशानुसार तोडकाम पथक आणि जेसीबीच्या सहाय्याने या सर्व बेकायदा चाळी भुईसपाट केल्या। पालिका निवडणूक काळात गेल्या 1.5 महिन्यात देवीचा पाडा खाडीकिनारील मोकळ्या जागांवर खारफुटी तोडून या चाळी उभारण्यात आल्या होत्या। त्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचा आरोप करत पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। या प्रकरणात तक्रारदार कल्पेश जोशी यांनी आझाद मैदान येथे उपोषण देखील सुरू केले होते। तसेच माध्यमांनी महिन्यापासून सातत्याने या बेकायदा चाळींविरोधात आवाज उठवला होता। कारवाई टाळण्यासाठी भूमाफियांनी विविध पातळ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र शुक्रवारी दुपारी अचानक तोडकाम पथक देवीचा पाडा परिसरात दाखल होता सुरू असलेली बांधकामे थांबली आणि गवंडी मजूर पळून गेले। विशेष म्हणजे कारवाई दरम्यान एकही भूमाफिया पुढे आला नाही। एका मागोमाग एक उभारण्यात आलेल्या सर्व बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या असून पूर्वी मोकळा असलेला परिसर पुन्हा खुला झाल्याने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। दरम्यान देवीचा पाड्याप्रमाणेच कोपरगाव भागात खाडी बुजवून आणि खारफुटी तोडून उभारलेल्या बेकायदा चाळींवरही तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी करत आहेत। या संदर्भात ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की देवीचा पाड्यात जमीनदोस्त केलेल्या चाळी पुन्हा उभारल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल आणि कोपर भागातील बेकायदा चाळींवरही याच पद्धतीने कारवाई करण्यात येईल। द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली।